नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजची खास अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूया. आजचा अपडेट सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मित्रांनो, हेडलाईन: या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाखपर्यंत कर्ज माफ. तर आजची माहिती आहे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या संदर्भाबाबत. इथे बघा काय दिलेलं आहे, सविस्तर माहिती आपण इथे बघूया. क्रॉप लोन लिस्टमध्ये संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत. कर्जबाजारी शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक दिलासा देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांची कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. कृषी संकटाचे ओझे कमी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अनेक आठवडे उहापोह केल्यानंतर आणि आश्वासने दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यशील सहकारी संस्थांकडील पीक कर्ज थकीत असलेल्या एकूण 33,895 थकबाकीदार शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर पीक कर्जाची परतफेड केली नाही त्यांना ही कर्जमाफी लागू होणार आहे. तर या योजनेला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले आहे आणि ती प्रोत्साहन आधारित योजना श्रेणी अंतर्गत राबवण्यात येईल. कर्जमाफीची संपूर्ण रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या संबंधित बँक खात्यात थेट जमा केली जाईल असेच अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा. राज्यातील कृषी क्षेत्र अनेक आव्हानांना तोंड देत आहे, ज्यात हवामानातील अनियमितता आणि चढ उतार होणारे पिकांचे भाव आणि वाढती कर्जे यांचा समावेश आहे. अनेक शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी कर्ज काढावे लागले आहे, ज्यामुळे अनेकदा कर्जबाजारीपणाचे दुष्टचक्र निर्माण होत आहे. तर कर्जमाफी योजनेमुळे या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना खूप आवश्यक असलेला दिलासा मिळणे अपेक्षित आहे, ज्यामध्ये ते कर्जांच्या ओझ्याशिवाय त्यांच्या कृषी कार्यात नव्याने सुरुवात करू शकतील आणि गुंतवणूक करू शकतील. या व्यतिरिक्त माफ केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित केल्याने पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि वितरण प्रक्रियेमध्ये संभाव्य गळती किंवा विलंब टाळता येईल. तर पुढे बघा, भागधारकांचा सहभाग आणि अंमलबजावणी. कर्जमाफी योजना लागू करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. सर्वसमावेशक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाची खात्री करून विविध बँकिंग संस्था, सहकारी संस्था आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी चर्चेदरम्यान उपस्थित होते. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि प्रोत्साहन आधारित योजना अंतर्गत लाभार्थ्यांची गावनिहाय यादी लवकरच उपलब्ध करून दिली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कोणत्याही विसंगती किंवा विलंबाशिवाय हे लाभ अपेक्षित प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करणे हा पारदर्शकता उपाय आहे. पुढे बघा, कर्जमाफी योजनेमुळे तात्काळ दिलासा मिळत असला तरी तज्ज्ञ आणि कृषी विश्लेषक कृषी संकटाच्या मूळ कारणावर लक्ष ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपायाच्या गरजेवर भर देतात. यामध्ये सिंचन सुविधा सुधारणे, हवामानास अनुकूल शेती पद्धतींना चालना देणे, कृषी उत्पादनांना वाजवी किंवा किफायतशीर किमती सुनिश्चित करणे आणि ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करणे यासारख्या उपायांचा समावेश आहे. तर राज्य सरकारांच्या या निर्णयाचे शेतकरी संघटना आणि नागरी संस्थांनी स्वागत केले आहे, ज्यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांची दुर्दशा दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या हस्तक्षेपाचा सल्ला दिला आहे. तथापि ते कृषी क्षेत्राची दीर्घकालीन शाश्वतता आणि शेतकऱ्यांचे समुदायाचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक सुधारणा आणि धोरणांसह अशा आर्थिक सहाय्याला पूरक होण्याच्या महत्त्वावर जोर देतात. हा झाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अपडेट. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील व आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.